श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10वा विभूती योग. श्री गणेशाय नमः. नमो विशदबोध विद्गदा विद्यारविंद प्रबोधा पराय प्रमेय प्रमदा विलासिया. हे गुरु, निर्मल अशा ब्रह्मज्ञानाचा बोध करण्यात चतुर विद्यारूप कमळाला विकसित करणारा आणि परारूप ज्ञानवाणीचा जो प्रमेय म्हणजे अर्थ, हीच कोणी एक प्रमदा म्हणजे तरुण स्त्री हिशी विलास करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. नमो संसार तमसूर्या अपरिमिता परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला. संसाररूप अंधकाराच्या अज्ञानाचा नाश करण्यात सूर्याप्रमाणे अतिसामर्थ्यवान व तारुण्यभरात असणाऱ्या तुर्यावस्थेशी विलास करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा. सर्व जगाचे पालन करणारा, कल्याण रूप रत्नांचा ठेवा, सज्जन रूप वनात चंदनासारखा श्रेष्ठ आणि ज्याचे स्वरूप आराधन करण्यास योग्य असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. भक्तांच्या चित्तरूप चकोर पक्षास चंद्रासारखा ब्रह्मानंद रूप अनुभवाचा राजा, श्रुतीच्या ज्ञानाचा समुद्र आणि मदनाचा नाश करणारा असा जो तू, त्या तुला नमस्कार असो. नमो सुभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. भावयुक्त ज्ञानाच्या भजनास पात्र, संसाररूप हत्तीचे गंडस्थळ फोडणारा व जगाच्या उत्पत्तीचे स्थान अशा हे श्री गुरुराया, तुझ प्रत नमस्कार असो. तुमचा अनुग्रहो गणेशो जै दे आपुला सौरसू तै सारस्वती प्रवेशू बाळकाही अथी. तुमच्या कृपारूप गणेशाचा जेव्हा प्रसाद होतो तेव्हा लहान मुलालाही शास्त्रांच्या गुह्य सिद्धांताचे ज्ञान होते. जी दैविकी उदारवाचा जय उद्देशू दे नाभिकाराचा तै नवरस सुधाब्धीचा थाओ लाभे. गुरुच्या उदार वाचेने जेव्हा अभयवचन मिळते तेव्हा 9 रसही 9 खंडे ह्यांचा थांग लागतो. जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके अंते अंगीकारी तो वाचस्पती करी प्रबंधू होडा. जेव्हा आपली प्रेमरूप सरस्वती मुक्याचाही अंगीकार करते तेव्हा ग्रंथ करण्याची तो बृहस्पतींशी सुद्धा पैज मारू शकतो. हे असो दिठी जयावरी झळके किम हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी. फार तर काय, परंतु ज्यावर आपली कृपादृष्टी होते किंवा ज्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त पडतो तो जीव असूनही ईश्वराची साम्यता पावतो. एवढे जिये महिमेचे करणे ते वाचा बळे वानू मी कवणे का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. असा ज्या गुरुकृपेचा महिमा आहे तिचे वर्णन मी कोणत्या वाचेच्या बलाने करू शकेन, कारण सूर्याच्या अंगाला घासून स्वच्छ करणे संभवनीय आहे का. केवता कल्पतरुवरी फुलवरा कायसेनी पाहुणे रोग क्षीरसागरा कवणे वासी कापुरा सुवासुदेव. कल्पतरूला फुले येण्याची इच्छा करणे व्यर्थ आहे, कारण तो सर्वदा फलद्रूपच आहे. क्षीरसागराला कशाची मेजवानी करावी, कापराला दुसऱ्या कशाचा सुवास देता येईल. चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केऊते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी. चंदनाला कशाची उटी लावावी, अमृताला कसे शिजवावे, गगनापेक्षा काही उंच करावे, हे कसे घडून येणार. तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन हे जाणून मी या नमन निवांत केले. त्याचप्रमाणे श्री गुरूंचा महिमा जाणण्याचे साधन कोठे आहे हे समजूनच मी गुरूंना मुकाट्याने स्वस्थ राहून नमस्कार केला. जरी प्रज्ञेचेनी आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. जर बुद्धीच्या जोरावर श्री गुरूंच्या सामर्थ्याचे वर्णन करू म्हटले तर ते मोत्याला अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल. का साडे पंधरया रजतवणी तैशी स्तुतींची बोलणी उगियाची माथा ठेविजे चरणी हेची भले.
किंवा उत्तम सोन्यावर रुपयाचा मुलामा ज्याप्रमाणे व्यर्थ आहे, त्याचप्रमाणे श्री गुरूंची स्तुती करू लागले असता व्यर्थ होईल. म्हणून गुरुचरणी लीन होऊन त्यांच्यापदी मस्तक ठेवणे हेच बरे होईल. मग म्हणितले जे स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू जाहलो. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, हे स्वामी, तुम्ही माझ्यावर ममतेने कृपादृष्टी केल्यामुळे कृष्णार्जुन संवाद रूपी संगमात मी प्रयाग येथील वटवृक्षाप्रमाणे झालो. आपण कृपादृष्टीने काय करणार नाही? मागा दूध दे म्हणतली यासाठी, आगविया क्षीराब्धीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धूर्जटी ठेविली जैसी. पूर्वी मला दूध हवे असे उपमन्यूने म्हटल्यावर शंकरांनी ज्याप्रमाणे सर्व क्षीरसमुद्राची वाटी करून त्याच्या पुढे ठेवली. ना तरी वैकुंठ पट्टी नायके, रुसला ध्रुव कौतिके, बुझाविला देऊने भातुके ध्रुवपदाचे. किंवा ध्रुव रुसला असता त्याला अढळपदाचा खाऊ देऊन श्री विष्णूंनी त्याची समजूत केली. तैसी जे ब्रह्मविद्या रावो, सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो, ते भगवद्गीता वो विये गावो, ऐसे केले. त्याचप्रमाणे ब्रह्मविद्येमध्ये श्रेष्ठ व सकल शास्त्रांचे विश्रांती स्थान अशी जी अध्यात्मविद्यारूप भगवद्गीता, ती मी ओवी रूपाने वर्णन करावी अशी मला शक्ती दिली. जे बोलणियाचे राणी हिंडता, नायकी जे फळलिया अक्षराची वार्ता, परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. ज्या भाषणाच्या रानात हिंडत असता फलद्रूप म्हणजे फलप्राप्ती करून देणारे असे एकही अक्षर ऐकू येत नाही, अशा फलद्रूप विचारयुक्त माझ्या वाणीचा कल्पवृक्षच आपण केला. होती देह बुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली वोवरी, मन गीतार्थ सागरी जळ शयन झाले. ज्या माझ्या बुद्धीची गती देहापलीकडे गेली नव्हती, ती बुद्धी हल्ली ब्रह्मानंद रूपी भांडाराची खोलीच बनविली आहे आणि माझ्या मनाला गीतार्थरूपी क्षीरसागरात जलमंदिर बांधून दिले आहे. ऐसे एक एक देवांचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे, तर्ही अनुवादलो धीटपणे, ते उपसाही जोजी. याप्रमाणे श्री गुरूंची एक एक करणी अगाध असल्यामुळे मला त्यांच्या अपार सामर्थ्याचे वर्णन कसे करता येईल. तेव्हा महाराज, जे काही मी धिटाईने बोललो आहे त्याची मला क्षमा असावी. आता आपुलेनी कृपा प्रसादे, मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे, पूर्वखंड विनोदे वाखाणिले. आत्तापर्यंत आपल्या कृपाप्रसादाने मी भगवद्गीतेच्या पूर्वखंडाचे ओवीबद्ध वर्णन सहज लीलेने केले. प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योगू विशदू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दाऊनिया. पहिल्या अध्यायात आप्तस्वकीयांबरोबर युद्ध करणे अयोग्य आहे असे वाटल्यामुळे अर्जुनास खेद उत्पन्न झाला. दुसऱ्यात योग स्पष्ट सांगितला आहे, परंतु त्यात ज्ञानयोग व कर्मयोग असा फरक दाखविला आहे. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले, पंचमी गौहरिले योगतत्व. तिसऱ्यात केवळ कर्मच प्रतिपादन केले आहे, तेच कर्म चौथ्यात ज्ञानासह प्रकट केले आहे व पाचव्यात योगतत्व सांगितले आहे. तेची षष्ठामाजी प्रगट, आसना लागुनी स्पष्ट, जीवात्मभाव एकवट होती जेणे. तेच योगतत्व 6व्या अध्यायात आसनविधीपासून जीवाचे ऐक्य होईपर्यंत स्पष्ट सांगितले आहे. तैसी जे योगस्थिती आणि योगभ्रष्टा जे गती, ते आघवीची उपपत्ती सांगितली षष्ठी. त्याचप्रमाणे अष्टांग योग स्थिती व योगभ्रष्टास मिळणारी गती याविषयी सर्व सिद्धांत 6व्यात सांगितले आहेत. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी, करुणे भजती जे पुरुषोत्तमी, ते बोलिले चारही. नंतर 7व्यात आरंभी प्रकृतीचा उपक्रम व परिहार सांगून नंतर ईश्वराचे भजन करणाऱ्या 4 प्रकारच्या भक्तांचे म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी यांचे वर्णन केले आहे. पाठी सप्त प्रश्नविधी, बोलोनी प्रयाण समयसिद्धी, एवं सकळ वाक्यावधी. अष्टमाध्यायी. पुढे प्रश्नसप्तकांचे स्पष्टीकरण करून मरणकाली कालानुरोधाने कोणची स्थिती प्राप्त होते हे सर्व 8व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत सांगितले.
मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारत एके लक्षे जोडे. मग अगाध वेदांत जेवढा म्हणून अभिप्राय आहे, तेवढा एक लक्ष महाभारत ग्रंथात आणला आहे. तिये आघवांची जे महाभारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्रायो सातेशती, तो एकलाची नवमी. व महाभारतात सांगितलेला सर्व अभिप्राय कृष्णार्जुनांच्या संवादरूपी गीतेच्या 700 श्लोकात आहे. तोच एका 9व्या अध्यायात आणलेला आहे. म्हणून नवमींची या अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया, बिहाला मग मी वाया, गर्व का करू. म्हणून 9व्या अध्यायाचा अभिप्राय स्पष्ट समजण्यास जेथे अर्जुनाचीही शक्ती झाली नाही, तो स्पष्ट करून सांगण्याबद्दल मी व्यर्थ गर्व कशाला वाहू. अहो गुळा साखरे मालयाचे, हे बांधे तरी एकाची रसाचे, परी स्वाद गोडीयेचे, आन आन जैसे. अहो गुळ आणि साखर यांच्या ढेपा जरी एका रसाच्या तयार केलेल्या असल्या, तरी त्यांच्या गोडीची चव निरनिराळी असते. एक जाणो निया बोलती, एक ठाये ठावो जाणविती, एक जाणो जाता हरपती, जाणते गुणेशी. त्याचप्रमाणे गीतेच्या सर्व अध्यायात जरी ब्रह्मतत्वाचे वर्णन केलेले आहे, तरी काही अध्याय ब्रह्म जाणून त्याचे प्रतिपादन करतात, काही ब्रह्माचे ठिकाण दर्शवितात व काही ब्रह्म जाणण्यास गेले असता आपल्या जाणत्या गुणासह ब्रह्मरूपच होतात. हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्यपण नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. याप्रमाणे गीतेचे अध्याय आहेत, परंतु 9वा अध्याय असा आहे की त्याचे वर्णन करता येत नाही. प्रभो, तो मी वर्णन केला, हे तुमचेच सामर्थ्य होय. अहो एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वाहुनी उतरली समुद्री कटके. अहो एका ऋषीच्या, वशिष्ठाच्या छाटीने सूर्यासारखा प्रकाश पाडला, एकाने विश्वामित्राने पृथ्वीसृष्टी निर्माण केली, एकाने रामचंद्रांनी समुद्रावर दगडाचा सेतू बांधून सर्व सैन्य पार उतरविले. एकी आकाशी सूर्याते धरिले, एकी चुळींची सागराते भरिले, तैसे मज मुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. एकाने म्हणजे मारुतीने जन्मतःच आकाशात उड्डाण करून सूर्याला फळ म्हणून हातात धरले, आणि एकाने अगस्ती ऋषींनी एकाच आचमनाने समुद्र प्राशन केला. त्याचप्रमाणे मज मुक्याकडून वाणीला अगम्य असे ब्रह्म तुम्ही बोलविले. परी हे असो एथ ऐसे, राम रावण झुंजी नले कैसे, राम रावण जैसे मिनले समरी. परंतु ते तितकेच राहू द्या, कारण राम रावणाचे युद्ध राम रावणांच्या युद्धाप्रमाणेच झाले म्हणून म्हणावयाचे. त्याचप्रमाणे ते अनुपमेय होय. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमी चियाची ऐसे मी म्हणे, या निवाडा तत्वज्ञो जाणे, जया गीतार्थो हाती. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे 9व्या अध्यायातील बोलणे हे 9व्या अध्यायासारखेच आहे असे मी म्हणतो. ज्या तत्वज्ञानांना गीतेचे खरे रहस्य समजले आहे, तेच याचा निवाडा जाणतील. एवम 9 ही अध्याय पहिले, मिया मती सारिखे वाखाणिले, आता उत्तर खंड उवाईले ग्रंथाचे ऐका. अशा प्रकारे पहिले 9 अध्याय मी यथामती वर्णन केले आहेत. आता येथून उत्तराखंडास आरंभ झाला आहे, ते ऐका.